कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नो हे तेने विण जीवा सुख नोये तेने विण जीवा सुख नोये हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनते हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनत नाही आदि अंती अवसान नाही आदि अंति अवसानी नाही आदि अंति अवसानी अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया लावे मना पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे हे रती माई के दुखाची हे जननी रती माई के दुखाचे जन हे रती माई के दुखाची हे जननी रती माई के दुखाचे जन नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंति अवसानी नाही आदि अंति अवसानी तू का म्हणे एका मरणची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची तुका म्हणे एका मरणेची उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जण हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जण नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंति अवसानी नाही आदि अंती अवसानी ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार जय कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेन विना जीवा सुख नो हे तेन विना जीवा सुख नो हे रती माई के दुखाची जणते हे रती माई के दुखाची जणते तेन विना देवा सुख नोये तेन विना जीवा सुख नोये हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती नाही आदि अंती अवसानी 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 नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी रति माई गे
दुःखाची जण दे हे रती माई गे दुःखाची जण दे नाही आदी अंती अवसानी 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 सानी सानी अवसानी 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 नाही आदी अंती अवसान आ आ आ आ नाही आदी अंती अवसान आ हे रती माई गे दुःखाची जण दे हे रती माई गे दुःखाची जण दे विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा माय बाप श्री राधे विठ्ठल 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 कुंडली कवर्त्यावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय बोला बोला बाळूमामाच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या नावाने बिरबाच्या नावानं खंडोबाच्या नावानं हर हर महादेव हर हर महादेव ढल 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 विठ्ठल 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे ए रती माई के दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुल्याईसे लावे मनापिसे गोविंदाचे तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडु बोला बाळूमामाच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या नावाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी
सद्गुरुदास तुका दास तुका दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. सभा सकळ साधू संतांची, महामुनी वक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची, या सकलारती विनवणी, करा विठ्ठल स्मरण, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. संतांच्या संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. नमो विठ्ठला राज या पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. कृष्णाय वासुदेवाय, हरे परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. पधारो हरि कीर्तन में. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. बघा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना गणेशाला वंदन करून केली जाते. कोणतंही शुभ कार्य असू द्या, गणेशाशिवाय व गणपतीशिवाय पूर्ण होत. आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत. आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत. हे नमिला गणपती मावली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा. हे आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत. आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत. तसेच आज कोणता दिवस आहे? आज आहे गुढीपाडवा. आपलं नवीन वर्ष हा गुढीपाडवाच आहे.
बघा तर गुढीपाडवा का साजरा करायचा? राम वनवासावरून आले ना, तो दिवस त्या आनंदाच्या भरात त्यांनी गुढी उभारली, म्हणून आज गुढीपाडवा साजरा केला जातो. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे रती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुल्यासे, लावे मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. हे रती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय देहो निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग, उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे आणि माझ्या राजांना उपदेश करणारा अभंग आहे. तर राज काय म्हणतात तर ऐका. राज म्हणतात, आमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं हा आमचा परमार्थ, आणि तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं आणि हातामध्ये टाळ असणं हा तुमचा परमार्थ, हा तुमचा परमार्थ. आणि राजांना उपदेश करणारा हा अभंग 4 चरणाचा आहे आणि सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. परमार्थ केला तर तो अंगावरही बांधता आला पाहिजे आणि अंगावर बांधला तर तो फळापर्यंत पोहोचला पाहिजे. अहो असंच एक जणाने सप्त्यात माळ घातली आणि सप्ताह झाल्यावर मी त्याला विचारलं माळ कुठे? हा म्हणाला पोहायला गेलो तिकडेच गेले. मी म्हणलं तू बरा गेला नाही, म्हणजे परमार्थ केला अंगावरही बांधला तर तो फळापर्यंत पोहोचला नाही. म्हणून आपल्याला परमार्थ करता येत नाही, परमार्थ केला तर तो अंगावरही बांधता आला पाहिजे. अहो असंच एक मावशीबाईला पोरं होत नसतात, झाली तर ती जगत नसतात, जगली तर शाळेत जात नाहीत, शाळेत गेली तर नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली तर छोकरी मिळत नाही, आणि छोकरी मिळाली तर अंगावर लाद दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अहो पण हा सप्ताह चालू केला कुणी तर ऐका. माझ्या अर्जुनाच्या मुलाचं नाव अभिमन्यू, अभिमन्यूच्या मुलाचं नाव परीक्षिती, परीक्षिती राजांनी चालू केलेले सत्र. एक दिवस परीक्षिती राजा शिकारीला निघाला, घोडे हत्ती सैनिक घेऊन शिकारीला निघाला. जंगलात गेला, रस्ता चुकला, तहान लागली, विचारावं कुणाला. तेवढ्यात त्याला कृषीत तिथं कोणी माणूस नाही, तेवढ्यात त्याला कृषीत तपश्चर्या करताना दिसले. तो तिथे गेला म्हणला, ओ बुवा पाणी मिळेल का? 1 नाही 2 नाही. परत विचारलं, ओ बुवा पाणी मिळेल का? 1 नाही 2 नाही. आता ब्रह्मानंदे लागलेली टाई कोणत्या देहाते सांभाळी? ह्याची लागलेली समाधीने त्यांनाच विचारते पाणी मिळेल का. मी काय म्हणते पुढचा माणूस कोण आहे पाहून विचारलं पाहिजे ना. का उघड रस्त्यानं वारकरी पताक घेऊन निघाले तर एक जणांनी गाडी थांबून विचारलं, ओ बुवा इथं प्युअर माल मिळेल का? चालेल का? पुढचा माणूस कोण आहे पाहून विचारलं पाहिजे ना. राजाला राग आला, रागाच्या भरात मेलेला सर्प बाणाने उचलला व ऋषींच्या गळ्यात टाकला. हे पाहिलं कोणी? ऋषींच्या मुलाने. तो म्हणाला, उठा, कुणतरी गळ्यात मेलेला सर्प टाकलाय. ऋषी म्हणाले, पडला असेल घरीने बिरीन नेताना. तो म्हणाला, पडला नाही टाकलाय. कोणी टाकला असावं, तो काय टाकला असावं? त्याने शाप दिला, जेणे कोणी माझ्या बाप्पाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकून माझ्या बाप्पाची चेष्टा केली असेल ना, तो 7 दिवसाच्या सर्प चावून मरेल. ऋषींनी अंतर्ज्ञानानं पाहिलं व त्यांना कळून चुकलं की हा शाप परीक्षिती राजाला लागलाय. ऋषी म्हणाले, अरे राजा म्हणजे देव आहे, अरे राजा म्हणजे देव, तू राजाला शाप दिला? असं नका, आता एकदा का दिलेला शाप माघारी घेताय तुम्ही. पहिल्या माणसांचं सांगते बरं का, एकदा का शब्द तोंडातून बाहेर पडला की तो खराच व्हायचा. आणि आजकालच्या माणसाचं तर तोंडच मार खाते, आजकालच्या माणसाचं तर तोंडच मार खाते. राजाने नारद महाराजांच्या पायाला आपलं नतमस्तक ठेवलं आणि परीक्षिती राजा विचारतोय, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेन नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. तुम्ही संत आहात, तुम्ही देव आहात, मला सांगा की माझा उद्धार कशानं होईल, मला देव कशानं भेटल. ऋषी म्हणाले, परीक्षिती राजा नारद महाराजांकडे गेला आणि म्हणाला, मला सांगा माझा उद्धार कशानं होईल व मला देव कशानं भेटल. नारद महाराज म्हणाले, अरे काही माणसाने आपला का तासात उद्धार करून घेतलाय, तुला तर 7 दिवस आहे, 7 दिवसात तुझा लाखो वेळा उद्धार होईल, लाखो वेळा उद्धार होईल. 1 तास उरला खटवंगरायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. अरे खटवंगरायाने आपल्या का तासात उद्धार करून घेतलाय, तुला तर 7 दिवस आहे, 7 दिवसात तुझा लाखो वेळा उद्धार होईल. परीक्षिती राजा शुकमुनीकडे गेला आणि म्हणाला,
शुकमुनी मला सांगा माझा उद्धार कशानं होईल व मला देव कशानं भेटल. शुकमुनी म्हणाले तुला पारायण करावं लागेल. परीक्षिती राजा म्हणाला येड का खुळ, मी 7 दिवसात सर्प चावून मरणारे म्हटलं सर्प इकडून येतोय का इकडून येतोय, माझं लक्ष लागल का, माझं चित्त लागल का. ऋषींनी 1 तासात पाण्यामध्ये खांब उभे केले व त्या खांबावरची छोटंसं घर बांधलं आणि त्या घरामध्ये शुकमुनी कथा सांगतायत व परीक्षिती राजा कथा श्रवण करतायत. परीक्षिती राजा कथा श्रवण करतायत. वस्तू नाम स्थिती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. 7 दिवस शुकमुनींनी कथा सांगितली व ती परीक्षिती राजानं श्रवण केली. 7व्या दिवशी सर्प आला. परीक्षिती राजाला न चावता परीक्षिती राजाच्या मड्याला चावला. का तर परीक्षिती राजाने देवाला आपलंसं केलं होतं, देवाशी ऐक्य केलं होतं म्हणून परीक्षिती राजाच्या मड्याला सर्प चावला. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा सर्प चावून मरणारे. कोणता सर्प, म्हणून विकलो संसारा, सर्प हा विकार पांढरा. तुम्ही आम्ही सुद्धा सर्प चावून मरणारे. बघा सप्ताह 7 दिवसाचा गाव. भाव धरो निवाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपणा सांगतो श्री विष्णू, गीता हा प्रश्न अर्जुनेसी. महाराज सप्त ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याचा पण उद्धार आहे. ज्याला वाचता येत नाही त्याने काय करायचं, ज्याला वाचता येत नाही त्याने ऐकायचं काम करायचं. ज्याने ऐका येत नाही ना त्यांनी रामकृष्ण हरी म्हणत मंदिराला 1 प्रदक्षिणा घालायची. तुमचा आमचा उद्धार आहे महाराज, तुमचा आमचा उद्धार आहे. अहो आटपाडी गावाजवळ एक गाव, त्या गावाचा असा विरोध की त्या 2 पार्टी एकमेकाचं तोंडही बघत नाहीत. पण सप्त्या दिवशी त्या 2 पार्टी एकत्र येतात व आनंदाने सप्ताह करतात. कुणाच्या घरचं लग्न, कुणाच्या घरचा साखरपुडा सप्ताह आनंदाने केला पाहिजे. सप्त्यात राजकारण नाही आलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. अरे देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. आपलं होतंय कसं, आपण संसाराला माझं म्हणतो. बघा जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, अख्ख्या संसाराला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणत नाही. अहो साधं म्हशीचं शेण जरी पडले तरी 2 जणींची भांडणं लागते. ती पहिली म्हणती घे बरं माझं आहे, दुसरी म्हणती लाव बरं हात माझा आहे. आता मला सांगा हे शेण ह्यांचं का म्हशीचं. अहो म्हशीच्या शेणाला ते माझं म्हणतात पण देवाला माझं म्हणत नाही. ती शोकांती काय महाराज. म्हणून देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. आमच्या इकडं पद्धत आहे, माणूस मेल्यावर घरातली रडायला आणि भावकीतली झडती घ्यायला. असंच एक जणीचा नवरा मिळाला, सगळं काढून घेतलं, गळ्यातलं काढून घेतलं, गळ्यातलं लॉकेट काढून घेतलं, हातातल्या अंगठ्या काढून घेतल्या. राहिली ती म्हणजे कानात 3 तोळ्याची बाळी. ती पण कानात कराट झालतं, कार्टात बुजून गेलेली. आणि ती बायको म्हणणारी का नाही अशीच पुढं बसलेली. ती कशी करती, नाही सांगावं तर 30,000ला टोला बसतो या, आणि सांगावं तर माणसं म्हणतेली रांडीचा नवरा मेला आणि हिला बाळीचं पडलंय. हिनं पण काय भारी डोकं चालवलं. ती म्हणाली माझ्या बाबाच्या हातात अंगठ्या किती ग छान दिसायच्या, माझ्या बाबाच्या गळ्यात लॉकेट किती ग छान दिसायचं, माझ्या बाबाच्या कानात बाळी. माणसं म्हणायला राहिली काय, कान तोडून घेतलाय नाही जाऊ दिली. शेवटी धान्य शपथ घ्यायला लावलं, मी काय चालवलं नाही. म्हणून हे सुख तुमच्या आमच्या आयुष्यात आहे. म्हणून देवाला माझं म्हणा सुख कुठंच जाणार नाही. यमाचे हाती बांधून देती, भूषणेही घेती काढून या. ऐसिया चोरांचा कैसा पै विश्वास. बोला काय विश्वास आहे. धनदारा पुत्र जना, बंधू सोया रे पिशुना, सर्व मिथ्या हे जाणूना, शरण रिघा देवासी. धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशुन, सर्व मिथ्या जाणून, शरण रिघा देवासी, देवासी, देवासी. म्हणून देवाला माझं म्हणा सुख कुठंच जाणार नाही. ऐसिया चोरांचा कैसा पै विश्वास. बोला काय विश्वास आहे. अहो असंच एका मावशीला मुलगा होत नव्हता. सगळीकडे जाऊन आली, मुंबईला जाऊन आली, गुजरातला जाऊन आली, कोलकात्याला जाऊन आली. आणि गुजरातला होती एक म्हातारी, पोटावरून हात फिरवला की पोरं व्हायची. बरं तिनं पुरुषाच्या पोटाला हात फिरवला नाही. आणि देव पण असं आहे, जिथं संपत्ती होतो तिथं काय नाही, आणि जिथं खायची पंचायत तिथं वर्षाला कॅलेंडर. कुठल्या तरी अवलादीचा देव पावलाच म्हणायचं. झालं दुसरं पोरग. हे म्हणाले ह्या वर्षी नक्की पारायणाला बसणार. कशाचंही पारायणाला बसतंय. ह्याच्या पोराच्या पोरांची लग्न झाली तरी पारायणाला बसते.
तरी पारायणला बसते. एक दिवस काय झालं, थोरला जातो रानात आणि रानातून येताना उसाचं काण आणतो. हे पाहतात कोण? मुलं पाहतात. मुलं पळत येतात. ह्यो काय करतो, मुळाकडची बाजू करतो त्याच्या पोराकडं आणि वाड्याकडची बाजू करतो भावाच्या पोराकडं. मुलं बी काही शहाणी होती होय, पळताना नीट पळत येते होय. ती होती कलटी. मग ह्याने काय केलं, हात असा होता का नाही, तो हात असा केला, हाताला तिडी टाकली. मुळाकडची बाजू केली त्याच्या पोराकडं आणि वाड्याकडची बाजू केली भावाच्या पोराकडं. हे पाहिलं कोणी? माडीवरून धाकट्या भावानी. तो म्हणाला, आत्ताच्या आता वाटणी, आत्ताच्या आता फसला, आत्ताच्या आता वाटणी, आत्ताच्या आता फसला. मी म्हणलं, अरे काय झालं ते तरी सांग. ते म्हणतंय, उसात असं तर बँकेत कसं आहे. बिना भांडण्याची वाटणी झाली. ट्रॅक्टर होती त्याची पण 2-2 चाकं वाटणीला आली. राहिली ती म्हणजे म्हातारा आणि म्हातारी. लगेच थोरल्याच्या बायकोने हाक मारली, अय इकडे या. बायकोने हाक मारली तसं माणसातनं उठलं. त्याचं बी बरोबर आहे, परत नाही जावं तर परत काकड आरती. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते, आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढं गपगार. तिथं सगळे अक्कल बंद असते महाराज. तिथं सगळी बायकोने हाक मारली तसं माणसातनं उठलं. आणि थोरल्याची बायको कशी करते, असंच एक जण रंगीत टीव्ही आणला आणि मित्राला बोलवायचा, तो दारात चप्पल काढतो, तोच टीव्हीचा आवाज आला. तो म्हणाला, कुणी लावला टीव्ही? म्हातारीने लावला. तिला काय कळतं? म्हाताऱ्यानं लावला, त्याला काय कळतं? तेवढ्यात टीव्ही चुली फुटणं आवाज आला, अय म्या लावली. ती कसं करतोय? तू लावली वय, असू दे. म्हणून तिथं सगळे अक्कल बंद असते महाराज. बायकोने हाक मारली तसं माणसात उठलं. थोरली सून बाई कशी करते, ह्या बघा आपल्याकडं म्हातारं घ्या म्हणजे गुरं तेवढी सांभाळायला होईल. बिना भांडणाची वाटणी झाली. म्हातारे गेली थोरल्याकडं आणि म्हातारं गेलं धाकट्याकडं. लगेच थोरल्याची सून बाई कशी करते, ह्या बघा आत्याबाई तुम्ही काय करू नका, फक्त एवढी 2 पोरं तेवढी सांभाळा. आणि पोरं बी काय शहाणी होती होय, कुठं लाडूतच हात घाल, कुठं कुरडईतच हात घाल, कुठं जिलेबीतच हात घाल. एक धुतलं की दुसरं भरूनच यायचं. बिना भांडण्याची वाटणी झाली. पाठबळ संपलंय करून रडत बसायचं. आणि एक दिवस म्हातारी काय करते, थोरल्याच्या रानात गवत काढायला जाते. आणि थोरल्याच्या रानात काही जास्त गवत नसतं. मग ती काय म्हणती, धाकट्याच्या रानात जास्त गवत असतं. ती काय म्हणती, धाकटा काय लोकांचा आहे, धाकटा पण आपलाच आहे की. मग धाकट्याच्या रानात जास्त गवत असतं, मग ती धाकट्याच्या रानात गवत काढायला जाते. नंतर हे पाहतो कोण, म्हातारं येतं म्हणतं, ए कोण आहे ग, उठतीस का नाही? तिच्या हातातलं गवत हिसकावून घेतं आणि म्हणतं, वरच्या रानात खालच्या रानात पावलंच टाक, चपलीनच तोंड हाणतो बघ. म्हणून हेच सुख तुमच्या आमच्या आयुष्यात आहे. म्हणून देवाला माझं म्हणा, सुख कुठंच जाणार नाही. आपलं होतंय कसं, आपण संसाराला माझं म्हणतोय पण देवाला माझं म्हणत नाही. शोकांती काय महाराज, कळो येई अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडापुरी सकळ, ऐसे आजोरांचा कैसा पै विश्वास. बोला काय विश्वास आहे. अहो येताना एकटा आलोय व जातानाही एकटं जावं लागणार आहे. अहो असंच एक जण, आणि म्हातारी माणसं म्हणते ते, मी गेल्यावर कसं व्हायचं पोरांचं. पोरं म्हणते ते, तू जाऊनच बघ दिवसालाच लाडू खातो. अरे वेड्या, हे सगळं भ्रम आहे, काय नाही होत. येताना मोकळ्या हाताने आलोय व जाताना मोकळ्या हातानं जावं लागणार आहे. येताना मोकळ्या हाताने आलोय आणि मोकळ्या हाताने जावं लागणार आहे. का असं ऐकलं, लय कमावलं जाताना कलर टीव्हीच वर बघाय घेऊन गेलं. ऐकलंय का असं कधी? तर असं होऊ शकत नाही. आणि महाराज माणसं काय म्हणते ते, महाराज ह्या आंब्यापासून ते चिंचेपर्यंत सगळी आपलीच. तेव्हावर हसतं, तेव्हावर म्हणतं, तुझ्यासारखी लय मातीत घातली ती आता तुझाच नंबर आहे. कोण गेलं? तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. गर्वाने तू फुगू नको आपुलिया छातीला, गर्वाने तू फुगू नको आपुलिया छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला.
म्हणून देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. येताना मोकळ्या हाताने लय व जातानाही मोकळ्या हाताने जावं लागणार आहे. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. मोकळ्या हाताने आलो मोकळ्या हाताने जावं लागणार आहे. अरे हा देह असताना मुक्तच आहे, पण बद्दा का झाला तर मायेमुळे झाला. तर शरीर मायेमुळे बद्दा झाला. काम क्रोध मद मस्त विकार अहंकार शरीरात साठवल्यामुळे हा देह बद्दा झाला. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, हा घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे माझे. हा देह असताना मुक्तच आहे, पण मायेमुळे बद्दा झाला. त्या मायेला बाजूला सारा आणि देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. अरे देवामुळे जीवाचं दुःख संपतं, देवामुळे जीवाचं दुःख संपतं आणि नसणारं सत्र प्रगट होतं. अरे बघा गावात कुत्र येऊ दे की ह्यानी दगड उचल मार, त्यानी दगड उचल मार, आणि त्याच्या जागेवर जर त्याचा मालक असला की आपण उचललेला दगड हळूच खाली फेकतो आणि काय म्हणतो चाव काय रे, पण त्याचा मालक आहे. म्हणून कुत्र्या मालकामुळे कुत्र्याचा मार वाचतो आणि देवामुळे जीवाचं दुःख संपतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. येताना मोकळ्या हाताने आले व जाताना मोकळ्या हाताने जावं लागणार आहे. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पणजा मेला, बाप मसन गेला. हे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पणजा मेला, बाप मसन गेला. हे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. हे देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. हे देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचून तुका ठाव नाही कोठे. अरे म्हणून देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. जसं कुत्र्यामुळे मालकामुळे कुत्र्याचा मार वाचतो ना, देवामुळे जीवाचं दुःख संपतं. बघा समुद्राला पाणी सोडून बाजूला आलं की मीठ बनतं. ते मीठ एका गोणीत भरावं लागतं, गोणीतून ट्रकात. आणि ती मीठ कसं करतं, मीठ म्हणतं बरं झालं एकदा समुद्राला सोडून आलो, झाडं बघायला भेटली, डोंगर बघायला भेटला, घर बघायला भेटली. मग ते मीठ एका होलसेल दुकानात जातं. होलसेल दुकानात परत मीठ म्हणतं बरं झालं एकदा समुद्राला सोडून आलो, झाडं बघायला भेटली, डोंगर बघायला भेटला, घर बघायला भेटली. नंतर ते मीठ सकाळच्या पारी मावशीबाई येतात आणि आपला पदर पुढं करतात आणि पदरात अर्ध माप मीठ घेतात. परत मीठ म्हणतं बरं झालं एकदा समुद्राला सोडून आलो, झाडं बघायला भेटली, डोंगर बघायला भेटला, घरं बघायला भेटली, आई पण मिळाली आणि घर पण मिळालं. रात्रभर मीठ मनात विचार करतं आणि सकाळच्या बारी मावशीबाई येत्या. त्या मावशीबाई येतात आणि थोड्याशा मिरच्या घेतात. त्या मीठ जरा लाजल्यावानीच करतं. मीठ कसं करतं, ही हिरव्या साडीवाली कोण आहे, मला कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणते ती, मला कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणतात. मीठ म्हणतात जमलंच मग तू कोल्हापूरची आणि मी मुंबईचा, पत्रिकाच छापाय टाकतो बघ. तुझ्यासारखी लय मातीत घातली ती, लय मातीत घातली ती, आता तुझाच नंबर आहे, तुझाच नंबर आहे. थोड्याच वेळात आपल्या अंगावर बुलडोजर येईल
व आपल्या अंगावरून फिरेल. का त्या मिठाला वरवट्याचा दणका सोसावा लागला? तर समुद्राला सोडून बाजूला आल्यामुळे वरवट्याचा दणका सोसावा लागला. एवढं बी होऊन भागत नाही. मावशीबाई थोडेसे मिरच्या घेते त्या, थोडंसं मीठ घेते त्या, ते मीठ रेंदलते त्या आणि भाजीत टाकते त्या. भाजीत टाकून ते मीठ पोटात जातं. पोटात सकाळी काय सोनं होतंय काय? सकाळी काय सोनं होतंय? म्हणून समुद्र का त्या मिठाला वरवट्याचा दणका सोसावा लागला? तर देवाला सोडून बाजूला आल्यामुळे वरवट्याचा दणका सोसावा लागला. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली आणि पचतील गाणे, पचतील गाणे 84च्या. म्हणून आम्ही जर देवाला सोडून बाजूला आलो ना तर आम्हाला सुद्धा दणकाच खावं लागणार आहे. म्हणून अरे देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय अबुला म्हणतात? दोये ग देव करुणे घ्यावा, अबुला दोये ग देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, अबुला दोये ग देव करुणे घ्यावा, अबुला दोये ग देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, हे रती माई के दुःखाची जणते, हे रती माई के दुःखाची जणते. तेने विना जेवा सुख नाये, तेने विना जेवा सुख नाये, हे रती माये के दुःखाची जनाती, हे रती माई के दुःखाची जना. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नोहे. हे आपुला तो एका देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. म्हणून देवाला माझं म्हणा सुकुटच जाणार नाही. अरे जो देवाला माझं म्हणतो त्याचं देव काहीच उन ठेवत नाही. अरे देवाची बरे तुका म्हणे खरे, तुम्ही आम्ही खरे असताना देवच आहोत. पण अरे साधू संतांच्या स्वप्नात पांडुरंग होता, त्यांच्या ध्यानात पांडुरंग होता, त्यांच्या मनातही पांडुरंग होता. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अरे साधू संतांची स्वप्ने देवाचीच होती. अरे साधू संतांच्या स्वप्नात पांडुरंग होता, त्यांच्या ध्यानात सुद्धा पांडुरंग होता. जो देवाला माझं म्हणतो त्याचं देव काही जुनं ठेवत नाही. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्ने जे येईल जाईल तया. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय म्हणतात? हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुःखाची जणती, हे रती माई के दुःखाची जणती. नाही आदी आती अवसानी, हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के
दुःखाची जनती हे रती माई के दुःखाची जडणे हे रती माई के दुःखाची जडणे जो देवाला माझं म्हणतो ना त्याचा देव काहीच उन ठेवत नाही. अरे चोखोबराच्या पत्नीचं बाळपण देवानं केलं, त्याला कशाची लाज वाटली नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरितो. जो देवाला माझं म्हणतो त्याचं देव काहीच उन ठेवत नाही. अरे माझ्या देवाने कोणकोणती कामं केली त्याला पण स्वतंत्र अभंग आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखोनिया चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले विन सज्जन कसाया विकू लागे मासा माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनार गड फुंकू लागे चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. काय पगारे बोला. चोखोबराच्या पत्नीचं बाळपण देवानं केलं, काय पगारे बोला. सावत्या संगे खुरपू लागला, काय पगार आहे. म्हणून अरे या जीवनसृष्टीचा नियम आहे की येता माणूस हा जन्माला आलाय म्हणजे मरणार नाही का हो. जन्माला आलाय म्हणजे मरणार आहे. जन्माला काय यायचंय तर गेल्या जन्मीचं भोग भोगण्याकरता जन्माला यायचंय आणि भोग भोगून झाल्यानंतर मरायचंय. भोग मग जन्माला कशाला यायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पीस लावून घ्या, पीस लावून घ्या. तर पीस कुणाचं लावून घ्या, पीस लावून घ्या म्हणजे याड लावून घ्या. तर माझ्या देवाचा आणि बाळमामांचं पीस लावून घ्या म्हणून तुकाराम महाराज भंगाच्या तिसऱ्या चरणात अविनाश करी आपुले आयसे अविनाश करी आपुले आयसे अविनाश करी अविनाश करी आपुली आयसे अविनाश करी अविनाश करी आपुली आयसे लावी म्हणा पिस गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिस गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे रती मायके दुःखाची जनती रती मायके दुःखाची जनती रती मायके दुःखाची जनती रती मायके दुःखाची जनती रती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. आता मला सांगा महिला मंडळ स्वयंपाक कोण बनवतो. स्वयंपाक कोण बनवतो. महिला मंडळ तुम्हीच बनवता ना का पुरुष मंडळ बनवते ते तुम्हीच बनवता. तर मला सांगा स्वयंपाक हा कितीही लहान कितीही छोटं घर असलं तरी सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास हा स्वयंपाकाला लागतोच. तर स्वयंपाकाला लागतोच. हाताला काय काम आहे. चपात्या लाटायच्या भाकरी थापायच्या चिराचिरी करायची आणि ह्याला काय काम आहे. नुसतं टाकेवाडी आदमापूर टाकेवाडी आदमापूर टाकेवाडी आदमापूर. चला ह्याला काय काम नाही. मग चला एकदा सर्वांनी हात वर करा. आपण मी त्यांना कामावलं ते सगळ्यांनी एकदा हात वर करा. आपण बाळमामांचं भजन करू. नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय
बाळू मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय 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 नम शिवाय बाळू मामा नम शिवाय बोला बोला बाळू मामांच्या नावानं सांग भले बाळू मामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं सांग भले या 2 तासामध्ये तर ऐका या 2 तासामध्ये बाळू मामाचं माझ्या भजन करा तो स्वयंपाक नाही ते जेवण नाही तर साक्षात बाळू मामाचा महाप्रसाद झाल्याशिवाय राहायचा नाही आणि ज्या घरी हा महाप्रसाद खाल्ला जातो ना त्या घरी माझा बाळू मामा आल्याशिवाय राहणार नाही माझा बाळू मामा आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आणि तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आम्हाला भजन करायला सांगितलं व आम्ही भजन केलं पण आम्हाला पटवून द्या की बाळूमामा साक्षात अवतार कुणाचा आहेत तर ऐका मी तुम्हाला पटवून देते की बाळूमामा साक्षात अवतार हा महादेवाचा आहे महादेवाचा अरे माझ्या बाळूमामांचं वाक्य ऐका बाळूमामा म्हणतात पंढरपूरचा पांडुरंग काय वेगळा नाही काशीचा विश्वेश्वराय काय वेगळा नाही वृंदावनचा श्रीकृष्ण काय वेगळा नाही अरे पंढरपूरचा पांडुरंग पण बाळू धनगरच आहे आणि काशीचा विश्वेश्वराय पण बाळू धनगरच आहे आणि वृंदावनचा श्रीकृष्ण पण बाळू धनगरच आहे पण जगाचं कल्याण व्हावं वेगवेगळी रूपे धारण केली तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती माझ्या बाळू धनगराला पोचल्याशिवाय राहणार नाही बाळू धनगराला पोचल्याशिवाय राहणार नाही लोक म्हणाली कसं शक्य धनगर कुटुंबातला माणूस आहे हातामध्ये काटे खांद्यावरती घोंगडे डोक्याला फेटा स्वतःला महादेव समजतोय कसं शक्य अरे माझं बाळूमामा म्हणतात तुम्ही मला मानल्यानं देव आहे असं होत नाही तुम्ही मला न मानल्यानं देव आहे असं बी होत नाही तुम्ही मला माना अथवा मानू नका मी आहेच दुसऱ्या दिवशी बाळूमामा शेतामध्ये गेले शेतामध्ये मेंढरी चालत असताना चिखलानं पाय भरले तसेच चिखलाचे पाय घेऊन बाळूमामा आपल्या तळावरती गेले व आपल्या तळावरती आपापल्या जागेवरती मेंढरं कोंडली आणि बाळूमामांनी तसेच मळके पाय घेऊन भोजन केलं व बाळूमामा नित्याच्या बाजेवरती जाऊन झोपले व सर्व सेविकांना बोलवलं आणि बाळूमामा म्हणाले आपल्याला पहाटे 4 वाजल्याबरोबर काशीच्या विश्वेश्वराला स्नान घालायचंय बरोबर पहाटेच्या 4 वाजल्याबरोबर काशीच्या विश्वेश्वराला स्नान घातलं आणि ज्या वेळेस काशीच्या विश्वेश्वराला स्नान घातलं ना त्यावेळेस माझ्या बाळूमामाचे पाय देखील स्वच्छ झाले ही ताकद माझ्या बाळूमामांचे आणि एवढंच नाही कोण 5 मिनिटं जागायचं कोण 10 मिनिटं जागायचं कोण अर्धा तास जागायचं आणि बरोबर पहाटेच्या 4 वाजल्याबरोबर सेविकांनी मामांचं पांघरून काढलं आणि बघतायत तर बाळूमामांचे पाय देखील काचेसारखे स्वच्छ दिसले ही ताकद माझ्या बाळूमामांची आणि याच्यावरून सिद्ध झालं की बाळूमामा साक्षात अवतार कुणाचा आहेत तर बाळूमामा साक्षात अवतार हा महादेवाचा आहेत आता मला सांगा ह्याच्यामध्ये जय बाळूमामा कुणी मालिका बघितली मला वाटते बघितली असेल सगळ्यांनी त्यामध्ये त्या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे सर्वांनी एकदा हात वर करा बाळू मामा वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद रुद्राचा अवतार ढोर ह्यो रातो आदमापुरात उधळूनी भंडारा हा त्यानं गंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार बाळू मामा वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद बाळू मामा वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद रुद्राचा अवतार ढोर ह्यो हे सुद्धा सिद्ध होतंय की रुद्राचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार माझ्या महादेवाचा अवतार तर एवढंच नाही नारायण मामानं आपल्या शेजारची दुर्टी घेतली दुर्टीमध्ये मामांचा भंडारा भरला आणि ती दुर्टी
नारायण बुवाच्या केसापासून ते नकापर्यंत नारायण बुवांना बाळूमामाच्या भंडाऱ्यानं नाव घातलं. नारायण बुवा म्हणाले, जर माझ्या मामांची इच्छा आहे की मी त्यांच्या भंडाऱ्यानं नाहून निघावं तर मी थांबवणारा कोण आहे? मी थांबवणारा कोण आहे? अरे ऐका, बाळूमामा जरा बाजूला सरकले. बाळूमामा बाजूला सरकले आणि पहिल्या माणसाला आवाज न ऐकू जाणार अगदी शेवटच्या माणसापर्यंत आवाज गेला. ही ताकद माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्याची आहे, ही ताकद माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्याची. आणि अजूनही सांगते अजूनही बाळूमामांच्या तळावरती बाळूमामाचं जेवण बनवताना त्यामध्ये भंडारा टाकला जातो. बाळूमामाचं कोणतंही तळ असू द्या, बाळूमामाचं कोणतंही ठिकाण असू द्या व कोणीही कार्य करणारं असू द्या, कोणीही करण्याचं तिथं लिंबू वगैरे दिले जात नाही. कारण बाळूमामाचा अंधश्रद्धेला कडकाडून विरोध होता. आणि जो कोणी पण लिंबू वगैरे देईल ना तो बाळूमामाचा भक्त नाही असं समजा. अरे एवढंच नाही, बाळूमामाने आपला गुरु करताना खूप तपासून गुरु केलाय. बाळूमामा म्हणाले, जो कोणी पण भूत बाधा काढलेले पैसेच खरे सांगेल त्याला मी माझा गुरु बनवेल. तर मुळे महाराजांनी ते खरे पैसे सांगितले व मामांनी सगळ्यांच्या साक्षीने त्यांना गुरु बनवलं. अरे माझ्या मामाचा एक रुपया सोडा, एक आणा जरी गेला ना तरी बाळूमामा त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही बाळूमामांनी त्यांचा गुरु सोडला नाही, मग तुमचा आमचा तर कार्यक्रमच लक्षात ठेवा, बाळूमामांच्या नावानं सांग बोला बाळूमामांच्या नावानं सांग बोला. विठ्ठल 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 विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, टाळी वाजवा. विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज. बोला बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने. विठोबार घुमाई, हर हर महादेव, हर हर. तरी लोक म्हणाली कसं शक्य आहे की बाळूमामा अवतार महादेवाचा आहेत? अरे माझ्या मामाचं म्हणणं आहे, बाळूमामा एक दिवस पंढरपूरच्या वारीला गेले आणि पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं आणि बाळूमामा वाळवंटात आल्यानंतर एक माणूस, अनोळखी व्यक्ती बाळूमामा शेजारी आली आणि बाळूमामांच्या पायावरती नतमस्तक झाली. बाळूमामा म्हणाले नाव काय? तर तो म्हणाला माझं नाव रामभाऊ उत्पात. बाळूमामा म्हणाला मी ओळखत नाही, ओळख ना पाळक, राम नामान ना तेरा महिमान. ओळख ना पाळक, मी कसं त्यांना मानू, कसे माझे पाया पडले? तर रामभाऊ उत्पात म्हणाले, नामदेवरायांचं ब्रीदवाक्य, कटेवरी कर ज्या देवाचे न घे मी दर्शन तयाचे. ज्या देवाचे कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेत नाही. अरे माझ्या मामाचा अधिकार खूप मोठा आहे. माणसं म्हणाली, मामा तुमच्यासारख्या माणसाचं सोडून द्या, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आणि बाळूमामा आपल्या पंढरपूरच्या मंदिरात गेले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं व पांडुरंगाला अभिषेक घातला. आणि बाळूमामा म्हणाले आज मुक्काम पंढरपूरमध्येच करायचा व बाळूमामाने पंढरपूरमध्येच मुक्काम केला. आणि बाळूमामाने सर्व सेविकांना बोलवलं आणि मामा म्हणाले, मामा झोपल्यानंतर सर्व सेवेकरी आले, बाळूमामांच्या पायावरती नतमस्तक झाले आणि बाळूमामांच्या चरणाचा वास कशाचा येत होता? तर चंदनाचा वास येत होता. आणि मला सांगा, चंदनाचा वास हा चंदनाचा लेप कोण लावतं? फक्त पांडुरंग. आणि याच्यावरून लक्षात आलं की
बाळूमामांचं दर्शन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर साक्षात पांडुरंगानं बाळूमामांचं दर्शन घेतलं. एवढा अधिकार माझ्या मामांचा मोठा आहे, एवढा अधिकार माझ्या मामांचा मोठा आहे. अरे बाळूमामांनी काय केलं? ज्याला हात नाही त्याला हात देण्याचं काम केलं, ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याचं काम केलं, आंधळ्याला डोळे देण्याचं काम केलं. असा माझा बाळूमामा आहे, असा माझा बाळूमामा आहे. आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. प्रपंच सारा पाठीवर, प्रपंच सारा पाठीवर, प्रपंच सारा पाठीवर, प्रपंच सारा पाठीवर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्दा. नाही उच्चारिला अधिकार म्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर रका पाया पैकिंगरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. सद्गुरु बाळू मामा की जय सद्गुरु बाळू मामा की जय हर हर महादेव नमः पार्वती पतय हर हर महा.